नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. चला आता मी पण जातो वर्कआउटला. आजकाल झोपायला उशीर होतो, जेव्हा उठायला थोडंसं उशीर होतो, पण ठीक आहे, चालतं रोजचं. आपलं काय, झोप पूर्ण झाली पाहिजे फक्त, बस. आणि ते मी करतो. आणि चला, हे बघा आमची जाऊया आता 5 मिनिटात वर्कआउटसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हनुमंतरायाचं दर्शन करून केलं. वर्कआउटला सुरुवात. आज आहे बॅकचा वर्कआउट, त्याच्यामुळे काही रिपिटेशन घेतले बॅकचे. आणि आता आपण बॅक झाल्यानंतर बायसेपचा वर्कआउट घ्यायचा आहे. ह्या बघा, त्याचे पण 4-5 सेट मारले आणि पटापट सगळं आवरून घेतलं आणि आता चाललोय घरी. चला, पण जाताना बसस्टॉपवरून गेलो, कारण मला इथे स्लीपर घ्यायची होती. बसस्टॉपच्या साईडलाच एक शॉप आहे, तिथून मला स्लीपर घ्यायची होती, त्याच्यामुळे आलो मी बस स्टँडला. आणि आता जाऊया घरी. येत आपली डाएटची पार्सल्स काय काय आहे ते आता नंतर बघू, पण सध्या तर घेऊन ठेवतो आतमध्ये. सगळ्या गोष्टी आवरल्यात, फ्रेश वगैरे झालं आणि आता जायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये. आज घेऊन जाणार आहे एक गाडी, कारण मध्ये 1-2 ठिकाणी जायचं आहे आणि वाजलेत आज 11 मंदिरात जायला. सो लेट होईल, त्याच्यामुळे बाईक घेऊनच जातो आणि पटापट आवरून घेतो सगळ्या गोष्टी. चला आता भेटूया थोड्या वेळाने. नाश्ता पण केला नाही आहे गडबडीत, कारण आज उठायला झाले 7:30-8 वाजले, त्याच्यामुळे जिमला जायला उशीर झाला. आईला आता औषध दिलं आणि बसवलं, नाही तोपर्यंत मी जाऊन येईपर्यंत सगळं आवरेल तिचं. 15-20 मिनटं होऊन जातील. आई अंबाबाई मातेची पूजा करून झाली आहे. चला घ्या दर्शन. मी पण नमस्कार करून घेतला आणि एवढंच मागितलं की जे काय कष्ट घेतो त्यांना यश दे, अजून काहीच नको. बाकी खूप दिलंयस तू. सगळ्या गोष्टी आवरल्या आहेत. आईचा पण चहा नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. तिला चहा नाश्ता करेपर्यंतच वाजले 12 आहेत आता, आणि माझं झालं आहे जेवणाच टायमिंग. सो आज जेवणाला थोडासा उशीर होणार. सो माझं आता जेवण हेच, म्हणजे पनीर केलं आहे आणि ब्राऊन ब्रेड. चला आता भेटूया थोड्या वेळानंतर. चपाती आणि भाजी करायची आहे, सो भेटू थोड्या वेळाने. आता खूप भूक लागलेली आहे, सो पहिला आधी खाऊन घेतो. तर मग अशी पार्सल आले होते, तर हे 2 किलो हे आलं आहे, ओट्स आलेत. छान स्वस्त मिळाले आणि चांगले मिळालेत, सो बेस्ट आहे. 2 किलो ओट्स आहेत. ₹300 मिळाले. आणि हे काय माहीत नाही, बघून आता थोड्या वेळाने चेक करू. सगळे प्रोडक्ट हे 5 आहेत ना, 5 प्रोडक्ट मिशोचेच आहेत, पण हे 3 वेगळ्याने दिले, हे 2 वेगळ्या माणसाने. बघूया आता कशात काय काय आहे ते, कारण आता न्यू इयर सेल चालू होता. सो डाएटचं सगळं बऱ्यापैकी, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते बऱ्यापैकी स्वस्तात मिळाल्या मला. त्याच्यामुळे म्हटलं इथे डबल किमतीला घेण्यापेक्षा म्हटलं ऑनलाईन घेतलेलं बरं, आणि सेम कंपनीचं मिळत होतं, त्याच्यामुळे मी ऑनलाईनच मागवलं. ओके, तर ही आहे ग्रीन टी. 25 बॅग्स आहेत आणि किती रुपये आहे सांगतो तुम्हाला, एक मिनिट ऑर्डर बघू. हे 199 MRP आहे, पण ही मला मिळाली 102 रुपयाला. हे एक स्किन केअर प्रोडक्ट आहे, सो मला एकाने सजेस्ट केलेलं की हे यूज करून बघ. सो म्हटलं बघूया कसं आहे ते. पण याचा व्हिडिओ मी यूज केल्यानंतरच तुम्हाला दाखवेन की खरंच हे वर्थ आहे का. कारण ॲडव्हर्टाईजमध्ये काही दाखवलं जातं, स्वस्त आहे पण ठीक आहे, छोटासा कुठेतरी हे करून बघणार, जिथे आपला स्किन कुठे टच होत नाही किंवा काय होत नाही. सेक स्किन म्हणजे अशा ठिकाणी कुठेतरी यूज करून बघणार.
म्हणजे इथे असं कुठेतरी यूज करून बघेन, कारण ही स्किन सहसा कुठे टच होत नाही किंवा वापरली जात नाही जेवण वगैरे करताना. सो अशाच ठिकाणी ते लावून बघणार आहे की काय आहे. चला ह्याला आता आपण नंतर बघूया. हे आहेत ओट्स, ते काय सांगायची गरज नाही बघा. ओट्स आहेत 1 किलोचे 2 डबे, 2 किलो ओट्स आहेत. न्यू ऑफरमध्ये मिळालेत ते मला. आता हे मला काय आठवत नाही काय मागवलेलं होतं ते, बघू आता. आठवत तर नाही. हां, मी ते हे मागवलेलं काय ते सनफ्लॉवर सीड आणि पंपकिन सीड्स, सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया डाएटसाठी त्या असे असतील असं वाटतंय अंदाज. ह्या बघा तेच आहे. आपला वर्कआउट तर चालू आहे सोबत, आता ते सुद्धा येणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर प्रॉपरली डाएट नव्हता, पण म्हटलं आता डाएट चालू करूया. हे 799चं एक पॅकेट आहे आणि पण 799चं पॅकेट आहे आणि मला दोन्ही मिळाले आहेत 180 रुपयाला. म्हणजे 799 जवळपास 800 1600 रुपयाचं पॅकेट मिळतं 180 रुपयाला. मिशोवरती आहे हे. चला, आणि हे मागवले होते रिस्ट बेल्ट. बरं पडतं जरा रिस्टला सपोर्ट असेल तर जरा थोडंसं बरं वाटतं, कारण चेस्ट वगैरे मारताना ना थोडासा सपोर्ट मिळतो त्याचा. बायसेप्स ट्रायसेप्सच्या वेळी, ट्रायसेप्सला गरज नाही, बायसेप्सच्या वेळी आणि चेस्टच्या वेळी, आणि स्पेशली बॅकचा वर्कआउट करतो त्यावेळी खूप सपोर्टिव्ह आहे. चला, झाले आजचं सगळं एक्सप्लोअर करून. सस्ते मी स्वस्तात झालंय सगळं. म्हणजे त्याचे MRP चेक केली तर जवळपास 3च्या आसपास, 3,500-3,000च्या आसपास आहे आणि मिळाले मला जवळपास 700-750 रुपयात. चला, आणि ह्या सेल्स आहेत ना, मी रात्री लेट मारतो ऑर्डर्स, त्याच्यामुळे त्या ह्याच्यात मिळून जातात. चला आता हिला घातली आंघोळ आणि आता हेअर ड्राय करायचे आहेत. मोठं मुश्किलचं काम असतं हे तर, कारण जरा जरी ओले केस राहिले की अच्छो 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 चालू, त्याच्यामुळे सगळं पुसा करा मला. आज आईचे केस धुवायचे होते, कारण मी रोज तिचे केस नाही धुत, आठवड्यातून एकदाच वॉश करतो. पण जेव्हा वॉश करतो ना त्यावेळी तिचा जराही केसात ओलावा राहणार नाही याची काळजी घेतो. कारण काय होतं, थोडा जरी ओलावा राहिला ना की तिला सर्दी चालू होते, खोकला लागतो आणि ती रात्रभर न झोपता खोकत राहते. त्याच्यामुळे ना ही एक काळजी तिची कायम घ्यावी लागते की केस पूर्ण सुपावे लागतात. चला, माझे केस सुकून झालेले आहेत मस्तपैकी, आहे की नाही, आहे की नाही. कसे उडतात केस, आहे की नाही, मस्तपैकी. तयार मागे मागे दूर, ऐक नाही. चल, विचारून घेतो केस बांधून आता. हा, मस्त झाले सिल्की सिल्की.
भाजी चालेल न्यायची. कोबीची भाजी करू की काय करू? पोळी करू अंड्याची. अंड्याची पाहिजे. अरे बाबा, करतो. आलं ना? काय मग? डिंग 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 डिंग. चला, चपाती आणि अंड्याची पोळी आईसाठी. चला, पाणी पाहिजे ना तुला? देतो हां. WPL चालू आहे ते बघत बघत. आज काय आपला ओट्स अँड मिल्क आईला दिलं तिकडे जेवायला. आज बस एवढंच. चला, भेटूया थोड्या वेळाने बाहेर. आता खाऊन घेतो, कारण हे पचपचीत खायला ना होत नाही. पण नाईलाज आहे, पोट भरण्यासाठी फक्त खावं लागतं. गरजेचं झालं आहे, कारण काय झालं, स्वतःची गाडी थोडी घेतलीच पाहिजे. त्याच्यामुळे हे असं खाणं गरजेचं आहे. चला, भेटू थोड्या वेळाने बाहेर. मी पण मॅच बघत बघत जरासं टाईमपास करतो. आईला पण झोपवतो, मग येतो बाहेर. बघू आज मुलं भेटतात का बाहेर. तर बाहेर आली मग जरा जाऊन येणार वाडीत. जरा काय माहिती आहे, दिवसभराचं ते असतं ना डोक्यात साडलेलं फ्रस्ट्रेशन वगैरे सगळं, जरा 5-10 मिनटं गप्पा इकडे तिकडे गेला ना की थोडंसं बरं वाटतं. सो जातो हल्ली. आणि थोडंसं जेवण झाल्यावर थोडंसं सायकल चालवलं असं बरं वाटतं. सायकल घेऊन जातो, सो जरासं बरं वाटतं. चला, खाऊन घेतो. आईला झोपवत नाही देईन. बघू, फोन करेन. मुकेश वगैरे कोण आले असेल तर मग जाऊन येईन जरासं 5-10 मिनटं बसून. चला.